नमस्कार. नेटसप कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे या गव्हर्नमेंट ॲफिलिएटेड कंपनीकडून आज हातले गावामध्ये मी या ठिकाणी फेरफटका मारत आहे. या ठिकाणी 4000 केळीचे खोड आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी आमचे बंधू जे आहेत दीपक शिरोडे सर आणि किरणजी धामणे सर या दोघांनी एका शेतकऱ्याला आपली औषधी या केळीच्या बागासाठी दिलेली आहे आणि त्या केळीमध्ये कशा पद्धतीचा रिझल्ट आहे, त्याचे खरंच शेतकरी समाधानी आहेत नाही आहेत हे जाणून घेण्यासाठी मी या ठिकाणी आहे. मी तुम्हाला या संपूर्ण बागेची जी आहे माहिती सांगणार आहे, पण तत्पूर्वी त्या शेतकऱ्याकडे मी या ठिकाणी जातोय आणि शेतकऱ्याला त्याचंच समक्ष मनोगत या ठिकाणी मी घेतोय. तर शेतकरी बंधूकडे जातोय. नमस्कार सर. नमस्कार. काय नाव सर तुमचं? योगेश खुशाल पाटील. योगेश खुशाल पाटील. बरं, कुठले सर आपण प्रॉपर? हातले, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. बरं, मोबाईल नंबर कळेल का सर तुमचा? 99 60 65 30 80. 99 60 65 60 65 30 80. 30 80. मी मोबाईल नंबर यासाठी टाकलाय की हा व्हिडिओ यूट्यूबवर जाईल. काही शेतकरी विचारणा जर करायची असली तर तुम्ही बिनधास्त आमच्या शेतकऱ्याला विचारू शकता आणि शेतकरी कधीही शेतकऱ्यासोबत कोणत्याच पद्धतीचं एक शब्दही खोटं बोलत नाही. म्हणून हा नंबर मी या ठिकाणी टाकतोय, कारण हे यूट्यूबवर हा व्हिडिओ फ्लॅश होणार आहे जो पूर्ण भारतभर त्या ठिकाणी दिसणार. म्हणून शेतकऱ्याचा या ठिकाणी मी मोबाईल नंबर घेतला. तर बंधू, हे तुम्हाला कोणी दिलं? आपलं काय काय कोणती कोणती औषधी घेतली बघा तुम्ही? आपण याच्यासाठी रॅपअप वापरलेला आहे. हा, नंतर NPK वापरलेला आहे. बायो वापरलेला आहे. शेत वापरलेला आहे. शेत वापरलेला आहे. बरं, तर किती महिन्यापूर्वी आपला डोस तुम्ही काढला होता? 2 ते 2.5 महिन्यापासून, म्हणजे साधारणतः केळी लागवड झाल्यापासून 1 महिन्यापासून आपण डोस चालू केलेला आहे. त्यात पहिले 2 पोगा भरणी केली आणि नंतर त्याच्यानंतर रॅपअप हे ड्रीप वॉटर सोडलं गेलेलं. व्हेरी गुड. मग आता तुम्हाला आपल्या केळीची जी आहे ते काय वाटते, स्थिती काय वाटते? आज हा कमीत कमी 3.5 महिन्याचा प्लॉट आहे आणि 3.5 महिन्यात याची पानांची जी साईज आहे ती पहिल्यापेक्षा फार मोठ्या प्रमाणात डेव्हलप झालेली आहे. पहिल्यापेक्षा फार मोठ्या प्रमाणात आपली पानांची साईज डेव्हलप झालेली आहे. अजून बुंध्याची साईज बद्दल जर सांगायचं झालं तर बुंधा वगैरे जे आहे, खोडाची साईज वगैरे जे आहे तेही पहिल्यापेक्षा मोठी आहे का? बरं, या अगोदरही तुम्ही केळीचं पीक घेत आलेले आहात, तर प्रत्येक वर्षी तुम्हाला असंच पीक वाटलं का? याच्यामध्ये काही थोडासा असा किंतु परंतु सारखा जो आहे बदल वाटत आहे? बदल वाटला नाही यावर्षी. यावर्षी आपली NPK शेत समजा जे आहे त्याच्यानंतर रॅपअप वगैरे ह्या औषधी वापरून बदल वाटतोय तुम्हाला? म्हणजे यावर्षी तुमच्या मागच्या वर्षी घेतलेल्या पिकामध्ये आणि यावर्षी घेतलेल्या पिकामध्ये निश्चितच वाढ होईल असं वाटते का ॲज अ शेतकरी म्हणून तुम्हाला? हो, निश्चित वाटते. तर तुम्ही हे औषधी वगैरे घेऊन समाधानी आहेत का सर? समाधानी आहे. बरं बरं. जर आता शेतकऱ्यांना सांगायचं असलं तर आपण काय सांगू शकता की ही औषधी आपली वापरायला पाहिजे का नाही? ही औषधी सगळ्यांनी वापरायला पाहिजे. कमीत कमी पहिले 4 ते 5 महिन्यापर्यंत चांगल्या पद्धतीने ग्रोथ होण्यासाठी, केळीची चांगली वाढ आणि बुंदा चांगला होण्यासाठी प्रत्येकाने तरी 1-1 महिन्याच्या डोसेसमध्ये हे औषधी वापरायला पाहिजे. हे औषधी वापरायला पाहिजे. तर आपण समाधानी आहेत का सर? समाधानी आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू.